कोळसेवाडी पोलीस स्टेशन कल्याण येथील दरोड्यातील 3 आरोपींना अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी पोलीस स्टेशन येथील अंमलदार यांनी पाठलाग करून शिताफीने ताब्यात घेतले। 26 फेब्रुवारीला राहुरी पोलीस स्टेशन येथील पोलीस हवालदार शकूर सय्यद, प्रवीण अहिरे, नदीम शेख, प्रमोद ढाकणे, सचिन ताजने हे रात्री 11 वाजता राहुरी शहरात सरकारी वाहनाने पेट्रोलिंग करत असताना राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद ढाकणे यांना कोळसेवाडी पोलीस स्टेशन कल्याण येथील हेड कॉन्स्टेबल विशाल वाघ यांचा फोन आला। त्यांनी कळवले की कोळसेवाडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्यातील आरोपी उमाशंकर हनुमान प्रसाद पांडे उर्फ पप्पू, शरद कुमार मोहन, नरेश फत्तू शर्मा हे स्कॉर्पिओ गाडी घेऊन सदर दरोड्याच्या गुन्ह्यात फरारी आरोपी आहेत आणि ते सध्या नगरवरून शिर्डीकडे जात आहेत। त्यांना ताब्यात घ्या असं कळविल्याने आम्ही सदरची माहिती राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे आणि पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे यांना तात्काळ कळविली असता त्यांनी वरील अंमलदार यांना ताबडतोब नाकाबंदी करण्याची सांगून वरील गाडी आणि इसम यांना ताब्यात घेण्याचे सांगितले असता आम्ही वरील अंमलदार यांना राहुरी कॉलेजजवळ नगर शिर्डी हायवेवर नाकाबंदी लावली असता सदर वाहन आणि वाहनातील इसम यांना हात दाखवून थांबविण्याचा इशारा केला असता त्यांना पोलीस असल्याचा संशय आल्याने त्यांनी त्यांच्याकडील स्कॉर्पिओ गाडी भरधाव वेगात पळवली। आम्ही पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून शिताफीने त्यांना ताब्यात घेत त्यांना राहुरी पोलीस स्टेशन येथे आणून त्यांना कोळसेवाडी पोलीस स्टेशन कल्याण येथील उपनिरीक्षक सपाटे आणि त्यांचे अंमलदार यांच्या ताब्यात पुढील तपासकामी देण्यात आले। सदर कारवाई अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, श्रीरामपूर अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, श्रीरामपूर उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे, पोलीस हवालदार शकूर सय्यद, प्रवीण अहिरे, प्रमोद ढाकणे, नदीम शेख, सचिन ताजने यांनी केली आहे। राहुरी पोलिसांचे तत्पर कारवाईबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तसेच नागरिकांकडून कौतुक केले जात आहे। प्रतिनिधी भिवसेन टेमकर, NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर।